आज ना खूप वर्षांनी कारभारी ना मला रोमॅन्टिक डेटवर घेऊन जाणार होते. त्यात योगायोग असं झाला, आज आम्ही फक्त दोघंच होतो. आपला दक्षू मामा मामीकडे दिवाळीच्या सुट्टीला गेलेला होता आणि आज होता दिवाळी पाडवा. छानपैकी ना कारभाऱ्यांना ओवाळलं, कारभाऱ्यांचं ऑक्शन केलं. कारभाऱ्यांनी माझ्यासाठी सुंदर असा ड्रेस घेतलेला. ते काय झालं, माझ्या नंदुबाईचा दिवाळी दिवशी वाढदिवस होता ना, मी नंदुबाईसाठी गिफ्ट म्हणून ड्रेस घेतलेला आणि तो ड्रेस मला खूप आवडलेला. मग कारभाऱ्यांनी सेम ड्रेस माझ्यासाठी पण घेतलेला आणि ह्या महिन्यात 2 मला गिफ्ट झाले. ह्याच्या त्यांनी मला सिल्वर ब्रेसलेट सुद्धा घेतलेलं होतं. थँक्यू सो मच कारभारी. आता देवाने मला अगोदरच एवढं छान गिफ्ट दिलेलं आहे माझे कारभारी. अजून काय मागायचं त्यांच्यासाठी? मग त्याच्यासाठी त्यांचं पाया पडून एकदम सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणलं कारभाऱ्यांना. आणि बोलले कशाला जेवण करते, चल आपण आज बाहेर जाऊया जेवायला. आमचं शहर एवढं सुंदर नवरीसारखं नटलेलं होतं, सगळीकडे फुलबाजे फटाके फुटत होते. काही नाही हो, कुठंतरी बाईक राईडवर लॉंग ड्राईव्हवर जायचं ना, त्यातच मी खुश होते. म्हणले चल आज कल्पतरू गार्डनमध्ये जाऊया. गार्डन तर बंद होतं, पण सगळीकडे एवढे सुंदर कंदील लावलेले होते, परत त्या फटाके फुटत होते. एवढं छान आकाश दिसत होतं ना, टिमटिम करणारे तारे, असं वाटत होतं साक्षात जमिनीवरती आलेले होते. काही नाही हो, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला फोटो काढणारा नवरा भेटला पाहिजे. आणि कारभाऱ्यांनी 1-2 नाही, चांगले 1760 माझे फोटो काढलेत. मग तिथून गेलो आमच्या फेवरेट हॉटेलवरती जेवायला. आज काहीतरी वेगळं म्हणलं, कोल्हापुरी तर आपण नेहमीच खातो, पण आज म्हणलं मला ही कोफ्ता पनीर खावं. मी ही डिश मला ट्राय करायची होती आणि ती एवढी छान निघाली ना. रोटी, परत दाल तडका राईस आणि त्याच्यानंतर 1 ग्लास ताक, बास मस्त. परत लास्ट तर बोलतात ना फेवरेट माझं आईस्क्रीम खायला आम्ही गेलो. आईस्क्रीमचा व्हिडिओ नाही काढला, पण खूप छान आमची रोमॅन्टिक डेट एवढी सुंदर. मला वाटली नव्हती की आमची एवढी डेट एवढ्या वर्षानंतर एवढी छान जाईल म्हणून. सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू सो मच कारभारी. आणि आय लव्ह यू बरं का.